आशय आहे किंमत. आता ही किंमत कुणाची? तुमची, आमची. हां, तुमची आमची. आपली स्वतःची आणि आपल्या घरातील सदस्यांची. यातलं एक छोटंसं उदाहरण आपण इथे आज सादर करीत आहोत, जो आपल्या कवितेतील एका ओवीचा आशय आहे, जे इथे आपण सर्व जनहितावह आपल्या बंधू भगिनींसमोर तसेच मायबापासमोर प्रस्तुत करीत आहोत. असो, पहा. एखादी गरीब महिला, गरीब म्हणजे स्वभावाने नाही, परिस्थितीने. पुन्हा एखादी गरीब महिला. गरीब म्हणजे स्वभावाने नाही, परिस्थितीने. आता ही परिस्थिती कुणामुळे? खापर कोणावर फोडायचे? असो, हे पुन्हा पाहू, मुद्द्याचं बोलूया. तर एखादी परिस्थितीने गरीब महिला दुसऱ्या समोरील स्त्रीचं सोनं नाणं पाहून आणि तिचा डामडोल पाहून, ज्या महिलांची हळवी मनं ही दूषित होतात, त्यांच्या संदर्भात काही बोलूयात. ऐका. दुसऱ्याचं सोनं नाणं आणि डामडोल पाहून कुणीही महिलांनी आपली किंवा आपल्या नवऱ्यांची किंमत ठरवू नये. माझ्या बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा ऐका. दुसऱ्या स्त्रियांचं डामडोल आणि सोनं नाणं पाहून कुणीही महिलांनी आपली किंवा आपल्या नवऱ्याची किंमत ठरवू नका. कारण समोरील भौतिक माया ही दिखाव्याचीही असू शकते. आत काहीतरी विचित्रही असू शकतं. म्हणून महिलांनी दुसऱ्या महिलांचे दागदागिने पाहून स्वतःची किंमत करीत. आपल्या किंवा आपल्या नवऱ्यांना कमी लेखू नये. आपण कुठे चुकतोय याचा शोध मात्र अशा महिलांनी घ्यावा. ही आमच्या बहिणींना नम्र विनंती आहे. आपण आपल्यालाच कमी लेखल्याने आपलेच म्हणजेच आपल्याच घराचे नुकसान करीत असतो. त्यामुळे काय होणार? शेवटी समजदार आहातच, तर समजू शकता की काय होणार. हा आपल्या कवितेच्या पहिल्या ओवीचा आशय होता, जो जनकल्याणार्थ माय भवानी चरणी समर्पित करीत आहोत. ज्या काव्य ओवीचा एक आशय आपण इथे प्रस्तुत केला, ती काव्य पंक्ती खालीलप्रमाणे. जे वरून दिसते तेच सत्य असते का? जे वरून दिसते तेच सत्य असते का? खरंच सांगा, सोन्याने मडलेली बाई खरंच सुखी असते का? खरंच सांगा, सोन्याने मडलेली बाई